ती प्रत्येक निर्णय घेण्याआधी एकदा नाही 10 वेळा मागे वळून पाहायची. हसताना थांबायची. स्वप्न सांगताना आवाज कमी करायची. कारण कुठून तरी तोच आवाज यायचा. असं नाही केलं जात. ती योग्य होती, तरीही शांत होती. कारण तिला शिकवलं गेलं होतं, जास्त बोलू नकोस, जास्त उंच उडू नकोस. आणि हळूहळू ती स्वतःच्याच आयुष्याची प्रेक्षक बनते. आरशासमोर उभी राहून ती स्वतःलाच विचारते, मी कोणासाठी जगतेय? त्या क्षणी तिला कळतं, लोक तर कालही बोलत होते, आजही बोलतात, उद्याही बोलणारच. मग तिनं पहिल्यांदाच त्या प्रश्नाला उत्तर दिलं नाही, त्याला दुर्लक्ष केलं. तिनं स्वतःचा आवाज मोठा केला, भीती असूनही पुढे पाऊल टाकलं आणि ज्या क्षणी ती चालायला लागली, त्या क्षणी लोकांचा आवाज पाठीमागे पडला. तिने एक गोष्ट लक्षात घेतली, लोक काय म्हणतील हा प्रश्न नाही, तो एक पिंजरा आहे. तोडून टाकलास ना तर कळतं, स्वतःसाठी उभं राहणं स्वार्थ नाही, तेच स्वातंत्र्य आहे. तूही एक स्त्री असशील आणि ही गोष्ट जर तुला आवडली असेल तर तुझ्याच मोटिवेशनसाठी ही सेव्ह करायला विसरू नकोस.